नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो ओव्हर. मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल तर लागलाय. राज ठाकरेंच्या शब्दांमध्ये सांगायचं तर अविश्वसनीय असा तो निकाल लागला. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रमुख समावेश असलेल्या महायुतीला राज्यात 288 पैकी 240 जागा मिळाल्या. त्यानंतर काही विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडून झालं, तर शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्यांनी पराभव स्वीकारून कार्यकर्त्यांना पुन्हा नव्या जोमानं कामानं लागण्याच्या सूचना दिल्या. पण एवढं मोठं यश मिळून 48 तास उलटल्यानंतरही महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. शिंदे समर्थक नेते हे सिद्धिविनायकाच्या दरबारात गाराणं घालतायत. भाजपच्या नेत्यांनी साक्षात विठुरायालाच दुग्धाभिषेक घातला. आता कारण काय असेल हे मी काही नव्यानं सांगायला नको. हे सारं सुरू असताना दिल्लीतही मुख्यमंत्री पदाविषयीच्या हालचालींना वेग आलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे एक मोठी बातमी येते. महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्यात महायुती पुन्हा बहुमतासह निवडून आली आहे आणि राज्यात मुख्यमंत्री कोण या विषयावरती आज रात्री दिल्लीत अमित शहांसोबत खलबतं होण्याची शक्यता आहे. आणि मंडळी, पुन्हा वळूया आपल्या आजच्या झिरो ओव्हरच्या सुरुवातीच्या निवेदनाकडे. महाराष्ट्राच्या राजकारणात मंडळी कालपर्यंत एकमेकांविरोधात असलेले पवार काका पुतण्या हे साताऱ्यातल्या प्रीती संगमावर एकत्र दिसले. त्यावेळी पुतण्यानं काकांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वादही घेतला. इतकंच नाही तर भाजपमधून अजित पवारांविरोधात एक कडवट सूरही उमटू लागला. केवळ अजित पवारांविरोधातच नाही तर सुनील तटकरेंविरोधातही महायुतीच्या एका नेत्यानं उघड उघड नाराजी व्यक्त केली. मंडळी, हे सगळं आपण पाहणार आहोतच, पण पहिल्या सत्रात चर्चा आज दिवसभरात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आणि खास करून मुख्यमंत्री पदासंदर्भातील सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत. सध्या महाराष्ट्रात आलेलं महायुतीचं सरकार हे आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लोकप्रिय सरकार ठरलंय. महाराष्ट्रात जेव्हा कोणताही बडा विरोधक नव्हता तेव्हा काँग्रेसलाही जमलं नाही, तेच आज महायुतीनं करून दाखवलं. आणि विशेष म्हणजे समोर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे विरोधक असताना महायुतीनं हा करिश्मा करून दाखवला. 1960 सालापासूनच्या निवडणुकांचा विचार केला तर पहिल्यांदाच सत्ताधारी आघाडीला सत्तेत परतत असताना 230 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. महाराष्ट्राच्या जनतेनं सत्ताधारी पक्षाला पुन्हा संधी देत असताना इतका मोठा विश्वास दाखवलाय मंडळी. आणि आता आकड्यांच्या खेळात फार न पडता आजच्या घडामोडींचा आढावा घ्यायला सुरुवात करूया. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार. बिहार पॅटर्नचा दाखला देऊन एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेनेतून बॅटिंग सुरू झाली आहे. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यालाच मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी करणारी भाजपच्या नेत्यांचीही वक्तव्य सुरू झाली. पाहूया. यूपी सरकार का नेतृत्व एकनाथ शिंदे जी कर रहे हैं. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात आहेत त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केलं जातं. एकनाथ शिंदे जी हमारे मुख्यमंत्री हैं और चुनाव के बाद मुख्यमंत्री कौन होगा तीनों पार्टियां इकट्ठा बैठकर इसका तय करेगी. बहुमताचा आकडा जर तुम्ही पाहिला तर इतका पुढे गेलेला आहे की आता कन्फ्युजन हे झालेलं आहे की नेमकं मुख्यमंत्री करायचं कोणाला. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा. कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा असावा. आपलं मुख्यमंत्री व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे. भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे, त्यांना वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे. आता जे काही काम 2.5 वर्ष त्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे
हे आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर पाहिलेलं आहे, तो त्यांना पुन्हा संधी मिळावी हे आमचं म्हणणं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे असं मला हे प्रामाणिकपणे वाटतंय. आमचं नेतृत्व जे निर्णय करेल यावर आम्ही सर्व त्या निर्णयाचं पालन करणारे आहोत. निवडणूक झाली, महायुतीला बहुमत मिळालं, पण आता मोठा प्रश्न हा आहे की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार. कुणी म्हणतंय शिंदे, कुणी म्हणतंय फडणवीस. आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्याशीच निगडीत आहे आपला आजचा पहिला प्रश्न, आणि त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांकडून आलेल्या प्रतिक्रिया आपण काही मिनिटांनी पाहणार आहोत. पण आधी पाहूयात आपला पहिला प्रश्न काय होता. पोल सेंटर. आजचा प्रश्न, कोण होईल महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री. आणि अर्थातच आम्ही आपल्याला 3 पर्याय दिले होते. 1 देवेंद्र फडणवीस, 2 एकनाथ शिंदे, आणि तिसरा पर्याय जो मध्य प्रदेशमध्ये घडलं, जे राजस्थानमध्ये घडलं, त्यानुसार महाराष्ट्रातही होईल का भाजपचा नवा चेहरा. मंडळी, सध्याच्या घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाविषयीचा निर्णय हा दिल्लीतच लागण्याची शक्यता आहे. त्याकडे आपलं लक्ष असेलच, पण बिहार पॅटर्नचा दाखला देऊन एकनाथ शिंदे समर्थक नेत्यांनी आत्ताच बॅटिंग सुरू केली आहे. कोण कोण आहेत ते नेते आणि त्यांचे काय आहेत दावे हे आपण पाहणार आहोतच. पण त्याआधी शिंदेच्या नेत्यांची आणखी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट. जसं जागा वाटपाच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं घर हे सत्ता केंद्र बनलं होतं, तसंच काहीसं आजही दिसलं. फक्त भाजपचेच नाही तर शिंदेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनीही देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गर्दी केली होती. त्यात उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, नीलम गोरे, संजय राठोड आणि प्रकाश सुर्वेंसह अनेक नेत्यांनी सागर दरबारी जाऊन आपापल्या भूमिका मांडल्या. पण इकडे आमदार संजय शिरसाट आणि भरत गोगावलेंसह खासदार नरेश म्हस्केंनी मुख्यमंत्री पदासाठी कोणती मागणी केली, आपण आधी ती पाहू. आपलं वाटतं की आपला मुख्यमंत्री व्हावा शिवसेना, आम्हाला वाटतं आपला मुख्यमंत्री शिंदे साहेबच व्हावेत. राष्ट्रवादीला सुद्धा वाटतं की त्यांचा मुख्यमंत्री व्हावा. एकनाथ शिंदेच्या नावावर चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची निवडणूक लढवली होती. त्यांनी आणलेल्या योजनेचा सुद्धा फायदा हा सर्वांनाच झालेला आहे. आता जे काही काम 2.5 वर्ष त्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर पाहिलेलं आहे, तो त्यांना पुन्हा संधी मिळावी हे आमचं म्हणणं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात आहेत, त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केलं जातं. हा एक उदाहरण भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे, एनडीएने दिलेलं आहे. हेच पॅटर्न आमच्या महाराष्ट्रात होईल असं आम्हाला वाटतं. संजय शिरसाट, भरत गोगावले आणि नरेश म्हस्के यांनी केलेली एकनाथ शिंदेच्या नावाची एक मुख्य मागणी आपण ऐकली. पण शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकासमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. जळगावात हिंदू मुस्लिम समाजातील महिलांनी धार्मिक आरती आणि सामाजिक नमाज पठण केलं आणि दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी करण्यात आली. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब हे विराजमान व्हावेत आणि लाखो रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला ती संधी द्यावी अशी विनंती करतो रे माझ्या. मंडळी, शिंदेच्या शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावर दावेदारी सुरू केली आहे, त्याच पद्धतीनं भाजपच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री पदावर दावा ठोकलाय. त्यातही प्रामुख्यानं दुसऱ्या फळीतील नेत्यांनी दावे केलेत आणि पहिल्या फळीतील नेत्यांनी मात्र केंद्रातूनच मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय होईल असं सांगितलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महायुतीत मुख्यमंत्री पदावरून कोणताही संघर्ष नसल्याचं स्पष्ट करून लवकरच निर्णय जाहीर होईल असं म्हटलंय. पाहूया ते काय म्हणताय. माझी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भूमिका आहे की या राज्यामध्ये जनतेनं मॅन्डेट हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाजूने दिलेला आहे. तशा प्रकारचं सुतोवाच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी केलंय की देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 132 आमदार निवडले, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याला सहज वाटू शकतं ही गोष्ट सत्य आहे. एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा असावा. परंतु विधिमंडळ पक्षाचे नेते जे आहेत
त्यांनी आमदाराचं मत घेऊन एकत्रितरित्या आम्ही श्रेष्ठीच्या कानावर हा विषय टाकू आणि जो निर्णय देतील तो आम्हाला तिन्ही पक्षाला मान्य करावा लागेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर बहुधा दिल्ली दरबारीच मिळणार हे आता जवळपास निश्चित झालंय. आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना असो किंवा भाजप, दोन्ही पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केलेल्या मागण्यांचा काय परिणाम होणार हे लवकरच कळणार. पण मंडळी, तुर्तास वेळ झाली आहे ती गेस्ट सेंटरला जाण्यासाठी, कारण इथं आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे. शीतलजी नमस्कार, आपलं स्वागत आहे झिरो ओव्हरमध्ये. खरं तर आपल्या पक्षाचा समावेश असलेल्या नमस्कार. महायुतीला बहुमत मिळून 48 तास उलटून गेलेत, पण अजूनही मुख्यमंत्री पदाचा निर्णय झालेला नाही. आज रात्री दिल्लीत बैठक आहे असं कळतंय. का उशीर होतोय मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यासाठी? नाही, उशीर असा होत नाहीये, कारण काही प्रोसिजर असते की सर्वांकडून सर्वांना भेटून आपल्याला गटनेता निवडायचा आहे. बाकीच्या सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत त्या सध्या सुरू आहे. कालच आमच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली, त्यामध्ये काही निर्णय घेतले गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं उशीर होत नाहीये, लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे. आणि जसं सर्वजण म्हणाले तसे महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे अगदी 100% नक्की आहे. ती गोड बातमी जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेल तर ती तुमच्यासाठी तितकीच गोड असेल का कडू असेल? नाही, हे बघा, एक लक्षात घ्या, आम्ही महायुती म्हणून या इलेक्शनला सामोरं गेलं. महायुती म्हणून आम्ही प्रचंड विजय मिळवलेला आहे आणि मला असं वाटतं मुख्यमंत्री सुद्धा महायुतीचा होईल. आणि हे तिन्ही जे महत्त्वाचे नेते आहेत आमचे, भाजपचे नेते असतील, आमच्या पक्षाचे शिंदे साहेब असतील, अजित पवार, राष्ट्रवादीचे अजित पवारजी असतील, हे तिघंजणं मिळून जो काही निर्णय घेतील ते आम्हाला सर्वांना मान्य असणार आहे. पण शिवसैनिक म्हणून आम्हाला नक्कीच वाटतं की मॅन्डेट महायुतीच्या बाजूने आलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कॅप्टनशिपखाली हे इलेक्शन लढलं गेलं आहे आणि प्रचंड असं न भूतो न भविष्यती असं यश मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आमची नक्कीच अशी इच्छा आहे की जसं हरियाणामध्ये झालं की सैनी साहेबांच्या म्हणजे कॅप्टनशिप खाली ते इलेक्शन लढलं गेलं आणि नंतर परत त्यांनाच रिपीट केलं गेलं, तर तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात सुद्धा दिल्लीश्वरांनी करावा अशी आमची इच्छा आहे. कारण शेवटी जे दिल्लीचे शीर्षस्थ नेते आहेत यांनाही कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कशा पद्धतीने काम केलं, किती प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी काम केलेल्या 2.5 वर्षात पक्ष आणि त्याचप्रमाणे प्रशासन आणि लोकांमध्ये, अशा सर्व जनतेमध्ये, अशा तिन्ही ठिकाणी त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम करून स्वतःचा एक ठसा उमटवला. कारण याच्या आधी एकनाथ शिंदे कोण असा प्रश्न महाराष्ट्राला होता, परंतु आता एकनाथ शिंदे हे नाव घरोघरी, प्रत्येक महिलेच्या तोंडी, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडी, तेच नव्हे तर प्रत्येक लहान मुलाच्या तोंडी सुद्धा झालेलं आहे की एकनाथ शिंदे कोण आहे. तर असा सर्वसामान्यांचा चेहरा, सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारा चेहरा, 24 तासातले 18 तास काम करणारा चेहरा, सगळ्यांना आपलासा वाटणारा असा चेहरा, असा म्हणून शिंदे साहेबांचा चेहरा हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि असेच परत एकदा अशाच चेहऱ्याचा सर्वसामान्य व्यक्ती परत एकदा मुख्यमंत्री व्हावा ही एक शिवसैनिक म्हणून माझी इच्छा नक्कीच आहे. ही जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त केली तेव्हा तुम्ही हरियाणाचं उदाहरण दिलं. आपलेच सहकारी आणि खासदार नरेश म्हस्के बिहार पॅटर्नचा उल्लेख करताय. किती ठाम आहात आपण या मागणीवर आणि कोणत्या क्षणापर्यंत आपण ठाम राहाल की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत या पुढच्या काळातही महाराष्ट्राचे, आणि ते 5 वर्षासाठी व्हावेत असं असेल का आपल्या मनात? एक लक्षात घ्या, बघा, मागणी करणं ही आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा आम्हाला आमचं वाटतं की आमचे मुख्य नेते हे परत मुख्यमंत्री व्हावेत. ही मागणी असणं ही काही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु जेव्हा निर्णय होईल, त्या निर्णय झाल्यानंतर महायुती म्हणून जे काही निर्णय होईल त्या निर्णयाला आम्ही ठाम राहून आम्ही प्रामाणिकपणे काम करू, हेही तेवढंच खरं आहे. जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब यांनी जेव्हा सत्तेवर आले, कशा पद्धतीने आले हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आज तुम्ही बघताय की अक्षरशः हा UBT म्हणजे उबाठाची कशी धुळधाण उडालेली आहे ते बघितलेलं आहे. लाडक्या बहिणीने जवळजवळ 6% महिलांचा टक्का वाढलेला आहे मतदानाचा. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं हे सर्व लाडके भाऊ जे आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे झालं हे कोणी नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे असे अतिशय चांगल्या अशा योजना, या लोकोपयोगी योजनेचं त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजन केलं, आयोजन केलं, त्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण महायुती विजय बघू शकते. तर मला वाटतं की त्यांना
ज्या पद्धतीने काम केलेले आहे, तर नक्कीच नुसतं शिवसेनेचीच नव्हे तर अगदी भाजपच्या सुद्धा अनेक आमदारांची अशी इच्छा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनीच परत मुख्यमंत्री व्हावे. कारण एक तुम्ही लक्षात घ्या, खरं तर हा अँगल आतापर्यंत कोणी बोलला नव्हता, परंतु आज मराठा आरक्षणाची जी परिस्थिती होती त्यामध्ये 10% मराठ्यांना त्यांनी आरक्षण दिलं. कुठेही ओबीसी समाजाला न दुखवता त्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील जे महामंडळ आहे त्यामार्फत जवळजवळ 70 ते 80 हजार मुलांना त्यांनी मदत केलेली आहे. आज किती मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र दिली गेली ज्याचा मराठ्यांना खूप फायदा झालेला आहे. हे तर मला असं वाटतं हे त्यामुळे सगळे मुद्दे मराठ्यांनी लक्षात सुद्धा घेतले ना, भरभरून मतदान केलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना. हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर तुमची मागणी ही अतिशय आग्रही आहे असं दिसतं. आणि 2019 साली जसे 163 चा कल किंवा कौल दिला होता महाराष्ट्रानं तेव्हाच्या युतीला, पण त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून बोलणी फिसकटली. आता 230 पेक्षा जास्त जागा आहेत, आता बोलण्यानं फिसकटणार नाही, अजिबात नाही, काळजी करू नका. कारण आम्ही अतिशय एकत्रित पद्धतीने काम करतोय. मला वाटतं तुम्ही इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं की आमच्यामध्ये किती चांगल्या पद्धतीचा समन्वय होता. मग ती जागा वाटप असू दे किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी असू देत, तर मला वाटतं की ही आमची शिवसेनेची आणि भाजपची आमची नैसर्गिक युती आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये कुठलाही बेबनाव असणार नाही. परंतु कार्यकर्ता म्हणून आम्ही आमच्या इच्छा किंवा आमच्या ज्या काही मागण्या आहेत हे मागणं मला वाटतं त्याच्यामध्ये काही हरकत नसावी. पण शेवटी निर्णय हे शीर्षस्थ नेते घेणार आहेत. आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत शिंदेसाहेब, हे जे सांगतील त्याला आम्ही सर्वजण, ते जे बोलतील त्याला आम्ही स्टिक राहणार आहोत आणि आम्ही महायुतीचं काम 100% करू. पण तरीसुद्धा आमची इच्छा आहे की शिंदेसाहेबांनी परत मुख्यमंत्री व्हावं. म्हणजे अमित शहा म्हणाले होते की आत्ता लढतोय आम्ही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली, पण निवडणुकीनंतर तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील आणि तो निर्णय जर देवेंद्र फडणवीस असेल तर तो स्वीकारार्ह असेल तुम्हाला? शेवटचा प्रश्न आहे, होय किंवा नाही म्हणून. आम्ही तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही तुम्हाला तेच सांगतो की आम्हाला आमचे शिंदे साहेब परत मुख्यमंत्री व्हावे ही आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. कारण त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. पण तरीसुद्धा महायुतीचे नेते मिळून जे निर्णय घेतील, दिल्लीचे शीर्षस्थ नेते जे निर्णय घेतील त्यांना आमची मान्यता नक्कीच असणार आहे. शीतलजी धन्यवाद, खूप खूप आभार आपले. आपण 0 ओव्हरमध्ये या संवाद साधला त्याबद्दल. नमस्कार मंडळी, पुन्हा वळूयात आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे आणि ती म्हणजे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण. आणि त्यावरच होता आपला आजचा प्रश्न आणि त्यावर एबीपी माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी सोशल मीडियावर शेकडो प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत या मीडिया सेंटर. आधी पाहूया आपला आजचा पहिला प्रश्न काय होता. कोण होईल महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री? आम्ही आपल्याला 3 पर्याय दिले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि भाजपचा नवा चेहरा. यावर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय? तेजस सुरवसे एक्सवर म्हणतायत 2022 मध्ये जास्त जागा असून देखील शिंदे साहेबांसाठी त्याग केला, त्यामुळे महाराष्ट्राचे पुढील 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत. एक अभ्यासू नेतृत्व आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना त्या पदावर बसवावं. एक्सवरच खुशो राणे म्हणतायत फक्त एकनाथ शिंदे. एक्सवरच अजित म्हणतायत म्हणजे बहुमत मिळालं तरी सुख नाहीच. एक्सवरच गोविंद परब म्हणतायत देवेंद्र फडणवीस हे भाजपचा आश्वासक चेहरा आहेत, त्यांना नाराज करणं भाजप आणि संघाला परवडणारं नाही. युट्यूबवर रविकांत साखरे म्हणतायत मुख्यमंत्री कुणीही व्हा पण शेतकऱ्यांना मारू नका, पाप घेऊ नका. युट्यूबवरच सतीश मोडवे म्हणतायत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. इंस्टाग्रामवर अभिजित घेवरे म्हणतायत देवेंद्र फडणवीस. इंस्टाग्रामवर श्रद्धा साळवी म्हणतायत दोघांपैकी कुणीही चालेल, मनासारखं हिंदुत्ववादी सरकार आलं त्यात मी समाधानी आहे. इंस्टाग्रामवर रामदास म्हणतायत कदाचित भाजपचा नवीन चेहरा. इंस्टाग्रामवर प्राजक्ता पाटील म्हणतायत काहीही सांगता येत नाही.
फेसबुकवर संदीप गिरासे म्हणतायत 2 वर्ष देवेंद्र फडणवीस, 2 वर्ष एकनाथ शिंदे, 1 वर्ष अजित पवार हे समीकरण योग्य आहे. फेसबुकवरच विकास रेपाळे म्हणतायत माननीय नामदार श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे साहेब. फेसबुकवर संदीपान मोठे पाटील म्हणतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि त्यांना भरघोस यश मिळालंय, त्यामुळे शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावेत हीच जनतेची इच्छा आहे. फेसबुकवरच अजित गायकवाड म्हणतायत पहिली पसंती एकनाथ शिंदे साहेब. आणि एबीपी माझाच्या प्रेक्षकांच्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वळूयात 0 ओव्हरच्या पोलकडे. युट्यूबवर या पोलवर तब्बल 2 लाखांहून अधिक मतं नोंदवण्यात आली आहेत. आपण आलोय पोल सेंटरला, पाहूयात नेमका प्रेक्षकांनी काय कौल दिलाय. युट्यूबवर कोण होईल महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री याच्यावर 2,30,000 मतं आली आहेत आणि त्यापैकी 44% प्रेक्षक म्हणतायत देवेंद्र फडणवीस, 42% प्रेक्षक म्हणतायत एकनाथ शिंदे आणि केवळ 14% प्रेक्षकांनी भाजपच्या नव्या चेहऱ्याला पसंती दिली आहे. एक्सवर आपण पाहतोय त्याच प्रश्नावर काय कौल दिलाय महाराष्ट्रानं. 63% प्रेक्षक म्हणतायत देवेंद्र फडणवीस, 19% म्हणतायत एकनाथ शिंदे आणि 18% म्हणतायत भाजपचा नवा चेहरा. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 40% प्रेक्षक म्हणतायत देवेंद्र फडणवीस, 50% प्रेक्षक म्हणतायत एकनाथ शिंदे आणि 10% प्रेक्षक म्हणतायत भाजपचा नवा चेहरा. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. फेसबुकवर देखील देवेंद्र फडणवीस 38%, 49% प्रेक्षक म्हणतायत एकनाथ शिंदे आणि 13% प्रेक्षक म्हणतायत भाजपचा नवा चेहरा. मंडळी, मुख्यमंत्रीपद म्हणजे राज्यातलं सर्वात अधिकार असलेलं पद. त्यासाठी पक्ष फुटतात, सध्या नवे पक्ष निर्माण होतात, युती आघाड्या होतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 288 पैकी 145चा आकडा गाठण्यासाठी नेते नेटानं प्रयत्न करत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहायला हवं. भाजपकडे 132 जागा आहेत, म्हणजे मॅजिक फिगरपेक्षा केवळ 13 जागा कमी आहेत भाजपकडे. शिवसेनेच्या म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या जागांची संख्या आहे 57, भाजपच्या जागांपेक्षा निम्म्याहूनही कमी. आता शिंदेंचे शिलेदार संजय शिरसाट आणि धनेश म्हस्के हे आपल्या नेत्यासाठी बॅटिंग करत असले तरी भाजप यावेळी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची शक्यता खूपच कमी आहे. अनेक लोक जून 2022चा दाखला देत आहेत, मात्र तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत मंडळी जमीन आसमानाचा फरक आहे. सर्वात मोठा फरक म्हणजे आता महायुतीत अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. अजितदादांकडे देखील 41 आमदार आहेत, त्यामुळे युक्तिवादासाठी क्षणभर शिंदेंच्या शिवसेनेच्या जागा आपण बाजूला ठेवल्या आणि भाजप आणि राष्ट्रवादीच्या जागांची बेरीज केली तर ती 173 वर जाते. त्यात भर म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कालच देवेंद्र फडणवीसांना आपली पसंती जाहीर केली आहे. याचा एकमेव अर्थ असा की सत्तेचं ट्रम्प कार्ड हे एकनाथ शिंदेंच्या हातात नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंकडून सतत गद्दार गद्दार म्हणून हिणवलं जाऊनही जनतेनं एकनाथ शिंदेंना भक्कम पाठिंबा दिला, इतका की शिवसेनेतून बंड केलं त्यावेळी शिंदेंकडे 40 आमदार होते आणि ती संख्या आता 57 वर गेली आहे. याचा इथे उल्लेख करण्याचं कारण असं की जनतेच्या स्पष्ट पाठिंब्यामुळं शिंदेंनाही वेगळा विचार करणं आता शक्य होणार नाही. एकंदरीत जून 2022 मध्ये एका प्रकारे भाजपनं शिंदेंची जुळवून घेतलं होतं, पण आता परिस्थिती बदलल्यानं शिंदेना भाजपशी जुळवून घ्यावं लागणार आहे आणि हे वास्तव आहे. एकनाथ शिंदे हे बऱ्यापैकी प्रॅक्टिकल राजकारणी आहेत, त्यामुळे वर उल्लेख केलेल्या बाबी तेही जाणून असतीलच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.